अंधेरीमध्ये एक मेळावा होतोय आणि आरोप केला जातोय की इकडे चिनी मालाचा उत्सव साजरा केला जातो। तुम्ही सर्वजण या गोष्टीला साक्षी आहात। आज शिवोत्सव होतोय। शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस ज्या जल्लोषात साजरा केला जातोय आपण पाहतायत सर्व भागातून शिवसैनिक कार्यकर्ते एक उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी येतात आणि याला काही जर टीकाच काही लोकांना करायची असेल तर त्यावर इलाज नाहीये। परंतु आमच्या त्यांना सुद्धा शुभेच्छा आहेत। जेवढे उरलेले लोक आहेत तुमच्याकडे त्यांना घेऊन तुमचा कार्यक्रम साजरा करा। परंतु खऱ्या अर्थानं ज्याला आपण मास लीडर म्हणतो ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात येणारा शिवोत्सव पाहायला जरूर काही लोकांना पाठवा, त्याचा व्हिडिओ काढा आणि नंतर ठरवा की माणसं चिनी इकडे आहेत का तुमच्याकडे आहेत। म्हणून आम्ही त्यांची चिंता करत नाही। हा आनंदोत्सव आम्ही जल्लोषात साजरा करतोय। बाळासाहेबांना भारतरत्न देण्याची मागणी आता ठाकरे गटाकडून केली असं देखील म्हणतायत की जर बाळासाहेबांना भारतरत्न दिलं तर ते सावरकरांना देखील देण्यासारखंच झालं। हे बघा, कुणाची तुलना करू नका। शिवसेना प्रमुख हे सर्व देशाचे हिंदू हृदय सम्राट आहे। सावरकरांचा एक वेगळा विचार होता, शिवसेना प्रमुखांचा वेगळा होता। दोघांनी हिंदुत्वासाठी काम केलंय, म्हणून तुलना करण्यासारखं नाही। दोन्ही महान व्यक्ती होते, म्हणून सावरकरांनाही भारतरत्न मिळाले पाहिजे आणि यांना आता जे सत्तेत होते काही काळ त्यांना आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, परंतु तरी शिवसेना प्रमुखांना भारतरत्न मिळालं पाहिजे ही जी मागणी आहे ती मागणी काही चुकीची नाही। आमचाही त्याला पाठिंबा राहील। सर, सीएम असतील किंवा मग उद्योगमंत्री असतील नेहमी सांगतात की आम्ही उद्योग आणलेले आहेत, परंतु यांचं असं विरोधकांचं असं म्हणणं आहे की मुंबईचे महाराष्ट्रातले कंपन्या आहेत तिकडे काय यांना आणखी ते कळायला थोडं टाइम लागेल। यमोयू कशाला म्हणतात, हे जे मूर्खपणाच्या नंदरवंत वावरत आहेत त्या ठिकाणी असलेले ते सर्वजण ते सर्व मूर्ख आहेत आणि हे शहाणे आहेत अशा आयुर्भावात हे जे काही स्टेटमेंट करतायत। मुळात महाराष्ट्राचा विकास होऊ नयेच आणि कॉर्पोरेशनची निवडणूक आली की पुन्हा मुंबई पळवणार वगैरे भाषा करणे हाच यांचा उद्योग राहिलेला आहे। म्हणून या हिताचे जे काही उद्योग येत आहेत याला यांचा विरोध नेहमी राहत आलेला आहे। परंतु काही जरी झालं तर हा आमचा महाराष्ट्र नंबर 1 वर आहे आणि राहील। महाविकास आघाडीमधले अनेक बडे नेते हे शिवसेनेमध्ये येतील असं भाकीत जे आहे ते उदय सामंतांनी केलेलं आहे। खूप बडे नेते आहेत। काल तर मुख्यमंत्र्यांशी देखील या संदर्भात चर्चा झाली। आशीर्वाद पाहिजे फक्त म्हणून जे माझ्यावरती आरोप करत होते असा एक नेता शिवसेनेमध्ये देखील येऊ शकतो किंवा महायुतीमध्ये देखील येऊ शकतो असं म्हणाले आहेत। आता सगळ्यांची नावं आता एकनाथ शिंदे साहेबांच्या तोंडून जाहीर होणं हे याला महत्व आहे। परंतु उबाटाचे अनेक नेते आहेत, स्टँडिंग आमदार आहेत, त्यांना त्या आमदार पदाची सुद्धा चिंता नाही। ते म्हणतात आम्ही तुमच्या बरोबर पद गेलं तरी चालेल, या स्टेजला ते आलेले आहेत। म्हणून आता या ज्या काही घडामोडी होत आहेत थोड्याच दिवसात आपल्याला कळतीलही आणि कोण कोण येत आहे याचा निर्णय सुद्धा शिंदे साहेब घेतील। अब्दुल सत्तार आणि तुमच्यामध्ये वादाची ठिणगी पडली अशी चर्चा सुरू आहे संभाजीनगर पासून। काय नेमकी सत्य परिस्थिती आहे? सत्तारांसोबत काही मतभेद आहेत का? तुम्हाला पाडण्याचा सुद्धा प्रयत्न केला असे आरोप होते। हो, ते झालं तर गेलं, परंतु मी मतभेद कदाशी करत नाही। परंतु कोणी माझ्या नादाला लागलं तर मी त्याला सोडत नाही, हे माझं तत्व आहे। धन्यवाद।